हा ना, ठेवू का? चालत हा. राम राम भाऊ. अहो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या ना. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुकांच्या तारख्या आल्या. आता निवडणुकींच्या तारख्या आल्या म्हणजे प्रचार एकदम दणक्यात झाला पाहिजे. काय म्हणता? हा पण भाऊ, आजचा काळ डिजिटल प्रचाराचा आहे. तुम्हाला बी तुमच्या पक्षाचा आणि तुमचा प्रचार डिजिटल पद्धतीने करावा लागेल. कसा सांगतो ऐका. आजचा प्रचार आहे फेसबुकचा, आजचा प्रचार आहे इंस्टाग्रामचा, आजचा प्रचार आहे युट्यूबचा, अहो आजचा प्रचार आहे व्हॉट्सअपचा. या सगळ्या प्लॅटफॉर्मवर तुमचे मतदाते 24 तास असतात. मग तुम्हाला बी तुमचा प्रचार तिथेच करावा लागेल ना, आहे का नाही? आता एक मेन गोष्ट सांगतो. कसं आहे, निवडणुका आल्या ना, मी जरा एक्साइट होतो. ते कसं आहे, आपला निवडणुका जवळचा विषय. तर मेन गोष्ट ही आहे की याला डिजिटल प्रचार म्हणतात आणि हा प्रचार तुम्ही स्वतः करू शकता, ते पण एका क्लिक मध्ये. मला कळालं तुम्हाला काय म्हणायचंय. तुम्हाला म्हणायचंय बाबा तू सगळं सांगितलं, पण हे सगळं करायचं कसं एका क्लिक मध्ये ते कोण सांगणार? ऐका, तुम्ही हे सगळं करू शकता ऍड बनावच्या माध्यमातून. अहो, ऍड बनाव मध्ये तुम्हाला तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी मिळणार सोशल मीडिया पोस्ट, तुमच्या फोटोसह पोस्टर्स, व्हॉट्सअप स्टिकर, ट्रेंडिंग रील, तुम्ही केलेली विकास कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्टर्स आणि बरंच काही. भाऊ, वाट कसली बघताय? आता दिवस नाही राहिले बरं का. आत्ताच ऍड बनाव डाउनलोड करा. ह्या निवडणुकीला तुमच्या पक्षाचा प्रचाराचा नारळ फोडा. चला, येऊ का?